शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने गेले अनेक दिवस आपण खूप काही ऐकत आहोत. प्रतिक्रिया येत आहेत आणि एक उमेदवार म्हणून 2024 मध्ये जेव्हा मी शिर्डी लोकसभेची निवडणूक लढले, वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून लढले. खूप अनुभव तेव्हा सुद्धा आले. आपण पत्रकार मंडळी सगळे सोबत होतात आणि आपण तेव्हाही म्हणत होतो की जे उमेदवार महाविकास आघाडीने दिलेले होते, भाऊसाहेब वागचौरे, हे कितपत आघाडीशी निगडीत राहतील, त्यांच्यासोबत काम करतील, लोकांसाठी काम करतील, त्यांचे आधीचे जे अनुभव होते ते अतिशय वेगळे होते. तुमच्या पुढे मी आज जे मांडत आहे ते त्यांचंच 2024 मध्ये त्यांनी जाहीर केलेलं जे जाहीरनामा होता तो आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 40 मुद्दे टाकलेले आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. विकास कामं कशी होतील, कुठल्या प्रकारची होतील, कुठल्या भागामध्ये आपण जास्तीत जास्त फोकस करणार. मला वाटतं तर पुढच्या वेळेस जर निवडणुकीला उभे राहिलेच ना, तर पहिलं त्यांनी वचन हे दिलं पाहिजे की मी पक्षांतर करणार नाही. कारण 7 वेळा ह्या माणसांनी पक्ष बदललेले आहे, भूमिका बदललेली आहे. कुठल्या भूमिकेवर तुम्ही ठाम राहणार आहात हे खरं तर आधी त्यांनी मतदारसंघातल्या लोकांना सांगितलं पाहिजे, नंतर त्यांनी हे जाहीर केलं पाहिजे. बरं, आता हे जे जाहीर केलं याच्यापैकी काय काय कामं सुरू झालीत, काय पत्रव्यवहार झाला, किमान 10 गोष्टी तरी तुम्ही सांगा की अमुक अमुक गोष्टी मी दिल्या होत्या आणि त्याच्याबद्दल हे स्टेटस आहे. त्याच्याबद्दल अजूनही ते बोलत नाहीयेत. सातत्याने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण राज्यामध्ये आणि विशेषतः शिर्डी लोकसभेमध्ये, कारण मी उमेदवार होते, आम्ही हे प्रश्न उपस्थित करत आहोत आणि मेन ऑपोजिशन म्हणून आम्ही पुढे येत आहोत. 2च उदाहरण या निमित्ताने देते की आत्ताच झालेल्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यात जरी बघितलं तरी काँग्रेसच्या, उभाटा ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी 150 पेक्षा जास्त नगरसेवकांनी क्रॉस वोटिंग करून भाजपच्या लोकांना सरळ सरळ निवडून दिलेलं आहे. त्यामुळे बी टीम ए टीम आता बंद करावं. महाविकास आघाडीने पण डोळसपणे हा विचार करावा. जे उमेदवार तुम्ही उतरवताय, ज्या प्रकारच्या निवडणुका तुम्ही लढताय, ते सरळ सरळ तुम्ही भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना मदत करताय असं मला वाटतं. मी बाकी 6 पैकी 5 जणांपैकी बाकीच्यांचं बोलू शकत नाही, पण किमान शिर्डीसाठी तरी शिर्डीचा जो निर्णय होता की भाऊसाहेब वागचौरेंना उमेदवारी द्यावी, जाहीर होण्याच्या 2 दिवस आधी मी स्वतः उद्धवसाहेब ठाकरेंना भेटलेले होते मुंबईमध्ये आणि त्यांना अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की साहेब हे निवडून आले तरी पण हे तुमचे म्हणून कधीच राहणार नाही, कारण त्यांची वैचारिक बांधिलकीच नाही. त्यामुळे तुम्ही पुनर्विचार करावा. हे जे निर्णय चुकीचे झाले, तुम्ही जर बघितलं मागच्या 10 दिवसामध्ये जे काही रिॲक्शन शिवसैनिकांची आमच्या मतदारसंघातून आली, जे वर्षानुवर्ष शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरेच्यासाठी काम करतात, ते 90% लोक असं म्हणतात की आम्ही पण सांगितलं होतं की यांना उमेदवारी देऊ नका. तरी सुद्धा अशा लोकांना उमेदवारी जर मिळत असेल तर मग आज ह्या पद्धतीने अगदी एक्स्ट्रीम पोझिशन आल्यानंतर फिरून कितपत फायदा होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे, पण प्रयत्न त्यांनी करावा त्यांच्या हिशोबाने. ही अनव्हेरिफाईड गोष्ट आहे. माझ्याकडे याच्याबद्दल काहीच पुरावा नाही, पण एका न्यूज पोर्टलवरती जी वाचलेली गोष्ट आहे ती फक्त तुमच्या पुढे मांडते की त्यांच्या घरातल्या एका मेंबरला, त्यांच्या मुलालाच मुंबई मेट्रोच्या कामामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त निधी मिळालाय असं म्हणतायत. असा काही कधी कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्याबद्दल मी स्वतःही माहिती घेणार आहे आणि त्याच्याबद्दल शहानिशा करणार आहे. पण ह्या पद्धतीच्या काही फायद्यांसाठी जर पक्षांतर होणार असेल, मग जी ही 4-5 लाख जनता आहे की ज्यांनी तुम्हाला वेगळ्या मुद्द्यांवरती निवडून दिलेलं आहे, आरक्षण वाचवायला पाहिजे, संविधान वाचवायला पाहिजे, मायनॉरिटीजवरती जे अत्याचार होतात त्याच्याबद्दल तुम्ही काम केलं पाहिजे, ह्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ते सगळं सोडून फक्त वैयक्तिक फायद्यासाठी जर तुम्ही असं करणार असाल तर हे चुकीचं आहे आणि जनता त्यांना उत्तर निश्चित देणार आहे. ते तुटलेले खासदार पुन्हा उभे राहिले, आता निवडणुका पुन्हा घ्यायची वेळ आली तर ते निवडून येतील. अहो, ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलंय त्यांच्यामध्ये तुम्ही मोकळेपणाने फिरू शकत नाहीये. Z+ सिक्युरिटी घ्यावी लागते. माझ्या मतदारांपासून मला धोका आहे जर मला वाटत असेल तर मग हे पुढे निवडणूक लढवून कसे जिंकणार आहेत? ज्या रिॲक्शन्स आपण मीडियावर, सोशल मीडियावर बघतोय ना, त्याच्यापेक्षा भयानक रिॲक्शन खाली ग्राउंडवर आहेत. पत्रकार तुम्ही आहात सगळ्या लोकांमध्ये सारखे, त्यामुळे मला नाही वाटत यांच्यापैकी कोणी निवडून येईल. आणि निवडून येईल पेक्षा पण हे किती अजून काळ असे फोडून फोडून राजकारण करणार आहेत ह्याला पण एक सीमा आहे आणि त्याबद्दल पण या सगळ्या पक्षांनी खरं तर विचार केला पाहिजे. तुम्ही आज ज्या पद्धतीने आता पत्रकार परिषद घेऊन भाऊसाहेब वागचौरे यांच्या संदर्भात जे काही मुद्दे मांडतात, आगामी काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी म्हणून तुम्ही जनतेपर्यंत जाऊन हे सगळे मुद्दे मांडणार आहात? मी पुन्हा सांगते, सातत्याने आम्हीच बोलतो आहोत
वंचित बहुजन आघाडी सोडलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये ऑपोजिशन म्हणून कोण काय बोललेलं एवढ्या दिवसामध्ये? शिवसेना असेल, म्हणजे शिवसेना कुठली, शिंदे सेना, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, भाऊसाहेब वागचौरे 2 वर्ष होते ना खासदार, तेव्हा त्यांना काय प्रश्न विचारले या लोकांनी? ते इथे विरोधी पक्ष ते आहेत ना मुख्य, जर म्हटलं तसं तर. पण तुम्ही प्रेस म्हणून मी तुमच्यापर्यंत वारंवार जे पोहोचवत होते त्याच्यामध्ये हेच होतं की फक्त मी, वंचित बहुजन आघाडीचे आमचे कार्यकर्ते हेच बोलतायत की काय काम सुरू आहे सांगा, तुम्ही काय केलं ते सांगा. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून हे कोणी एकमेकांना तिथे काउंटरच करत नाहीये. मला वाटत नाही की ह्या पद्धतीने जर अशा पद्धतीने पुढे गेले तर हे विरोधी पक्ष म्हणून टिकतील सुद्धा. आणि आज आपण बघतो की ते सगळे एकमेकांशी भेटून तिथे कारभार करायला तयार आहेत. आपण जर खासदार लोखंडे साहेबांची रिॲक्शन बघितली, ही इज हेल्पलेस. त्यांना काही तिथे बोलायचं उरलंच नाहीये. 10 वर्ष ते खासदार होते, त्यांनी काय काम केलं तेही आपण बघितलं. आणि त्यांनी यांच्यावर बोलणं अपेक्षित होतं ना की तुम्ही खासदार म्हणून काय करताय. पण कदाचित त्यांना माहितीच होतं की होणार, त्यामुळे त्यांनी पण काही विरोध त्यांना केलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी डेफिनेटली एक स्ट्रॉंग ऑपोजिशन म्हणून इथे उभी आहे आणि पुढच्या पंचवार्षिकला सुद्धा एक चांगली ताकदवार निवडणूक लढणार आहे. वाकचौरींनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं गेलं. खरंच आहे. तुम्ही कसं नाही, करावं त्यांनी एकट्याने नाही, जे फुटलेले लोक आहेत त्यांनी जरूर करावं. हा खरं ना म्हणजे फक्त उत्कर्षाचा प्रश्न नाहीये. तुम्ही ज्या मतदारांना जे कन्व्हिन्स केलेलं आहे, तुम्ही ज्या मतदारांना जी धुळपीक केलेली आहे ना की आम्ही असं करू तसं करू, आम्ही संविधानाच्या बाजूने उभे राहू, म्हणजे आता संविधान सगळं प्रोटेक्ट झालेलं आहे का? सगळं नीट आहे? उलट हे सगळं जे झालंय ना, हे संविधान बदलण्यासाठीचीच सगळी खेळी आहे की ते डिलिमिटेशनचं बिल कसं पास व्हावं यासाठीचेच आकडे कसे जुळवता येतील. हे आम्हाला समजत नाही, हे लोकांना समजत नाही का? असेल नाही मग खरंच ह्या सगळ्यांनी, सगळे सामाजिक जीवनात राहिलेले लोक आहेत, यांनी थोडासा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी आणि 6 खासदार जे सगळे फुटलेले त्यांनी निवडणूक राजीनामा द्यावा आणि निवडणूक परत लढवून बघावी. बघूया जनता त्यांना कसं तिथे ऍक्सेप्ट करते. आणि ह्या ज्या भूमिका दुटप्पी येतोय म्हणूनच घाबरतोय. हीच तर सांगते शोकांतिका आहे की ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांच्यापर्यंत जायला मला Z+ सिक्युरिटी का लागावी? हा लोकांचा फॉल्ट आहे का? हा तुमचा फॉल्ट आहे, कारण तुम्ही वारंवार भूमिका बदलल्या आहेत, तुम्ही लोकांसाठी कामं केलेली नाहीये. त्यामुळे कोणावरही ढकलू नाही, निधी मिळाला नाही, ह्याव नाही. बाकी खासदार काम करत नाहीयेत का? आपल्या शेजारचेच आहेत ना निलेश लंके, त्यांचेच आहेत ना, त्यांच्यासोबतच निवडणूक लढवली. नाही निधी, कमी निधी, जो निधी आला वापरला. किमान लोकांमध्ये आहे माणूस, रोज काहीतरी आंदोलन करतोय माणूस. मग ह्यांच्यात आणि त्यांच्यात हा फरक का? कारण इथे कमिटमेंट पाहिजे, इथे क्लॅरिटी पाहिजे की आम्ही कशाबद्दल बोलतोय आणि कोणासोबत आम्ही आहोत. जर आम्हाला माहितीये की उद्या आम्हाला त्यांच्यासोबत जाऊन बसायचं तर आम्ही का बोलणार त्यांच्या विरोधात? हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी खरंच सांगावं की भाई तुम कहना क्या चाहते हो. पण वाकचौरे साहेब का गेले? मला वाटतं ज्या दिवशी निवडून गेले ना, 4 तारखेला निकाल आला, 3ऱ्या-4थ्या दिवशीच काहींमध्ये बुजबुजत्या, बघूया आता किती दिवस टिकतात. म्हणजे ते फुटणार हे 100% माहिती होतं, पण लोकांनी तरी सुद्धा विश्वास ठेवला. शिवबंधन तोडलं, साईबाबांची खोटी शपथ घेतली तोडली म्हणून पण लोक त्यांच्या नाराज होते. तरी सुद्धा लोकांनी एवढं मतदान केलं आणि तुम्ही त्याच लोकांना फसवून आज म्हणताय की नाही लोक माझ्या सोबत आहेत. हे तुम्ही खरं तर स्वतःला आणि लोकांना आता उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्ही नाही दिलं ना, लोक अजून चिडणार आहेत. तुम्ही किती सिक्युरिटी घेऊन फिरा तरी पण लोक चिडलेले आहेत आणि तुम्हाला ती रिॲक्शन मिळणार.